सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे जर बघितलं तर अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे या भागात पाऊस पडतोय। मी आता आहे याच मालवण भागामध्ये। आपण पाहताय कशा पद्धतीने समुद्राच्या लाटा उसळत आहेत। जर बघितलं तर अनेक भागात जे वादळी वारे सुद्धा वाहताना दिसत आहेत। त्यामुळे जर बघितलं तर मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा मच्छीमारांना देण्यात आलेला आहे। बघताय आपण कशा पद्धतीने हे संपूर्ण इथलं वातावरण आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय। अधूनमधून ज्या मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आहे तो पर्यटनावर झालेला आहे। पर्यटक आलेले आहेत, मात्र पर्यटक जर बघितलं आपण तर कशा पद्धतीने पावसाचा सुद्धा आस्वाद घेत आहेत। जर बघितलं तर हा जो सीझन आहे तो दीपावली सुट्टीचा सीझन आहे आणि त्यासाठी दीपावलीच्या सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात आलेले होते। मात्र कोकणात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे, कारण मुसळधार पाऊस पडतोय। भात शेतीचं जसं नुकसान झालं आहे तसाच पर्यटनावर सुद्धा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच जर बघितलं तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अरबी समुद्रात जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा मच्छीमारांना सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शेतीचं सुद्धा कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।